चला तर मग मस्त अशी शेपूची भाजी आणि गरम गरम भाकरी खाऊयात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज मस्त अशी गावरान पद्धतीने आपण शेपूची भाजी बनवूयात. मस्त असं एकदम फ्रेश शेपू मिळाली मार्केटमध्ये, बाजारात काल सोमवारच्या. आणि बघा, हा घेवडा आहे. तर खास करून आमच्या ह्या सातारा भागात ना हा घेवडा खूप फेमस आहे. एक नंबर लागते शेपूच्या शेंगेमध्ये. आपण शेपूच्या भाजीमध्ये आपण मस्त असा हा घेवडा घालून गौरीच्या वेळेला वगैरे जशी भाजी बनवतो ना, तशी मस्त अशी भाजी बनवूयात. मिरची कट करून घेतलेली आहे. इथे बघा, हा लसूण चिरून बारीक वाटून घेतलेला आहे. आणि आता मस्त आपण भाजीची फोडणी करूयात. नमस्कार मंडळी, मस्त आपण अशी गावरान पद्धतीने आज शेपूची भाजी बनवूयात आजच्या जेवणात संध्याकाळच्या. चला तर मग दाखवते आपण कशी बनवूयात ते. बघा, मस्त अशी लोखंडी कढई खास करून वापरते मी. त्यात पालेभाजी, ही शेपूची भाजी खास करून बनवली ना तर एक नंबर लागते. आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात. असा टरफला सकट मस्त असा चेचून घ्यायचा. टरफला सकट घातले की त्याचा वास खूप छान येतो. मस्त लसूण चेचून घेऊयात. आता तेल आपलं तापलेलं आहे. आपण हा वाटलेला लसूण जो आहे तो आता याच्यामध्ये टाकून घेऊ तेलामध्ये. बघा, मस्त असं तेल पण तापलेलं होतं आपलं. सहसा पालेभाजीमध्ये मी दुसरं काही घालत नाही, फक्त लसूण. जिरे वगैरे ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता. पण शेपूचा ऑलरेडी उग्र वास असतो, त्यामुळं मला नाही आवडत घालायला. बघा, लसूण छान असा भाजून घेतला. मस्त असा खमंग वास सुटलाय. बघा, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्याच टाकल्यात, कारण जास्त तिखट होतं म्हणून. मस्त अशा मोठ्या मोठ्या मिरच्या चिरून टाकायच्या. आता इकडे शेपूची भाजी आणि हा वाघ्या घेवडा म्हणतो किंवा काळा घेवडा ऑलरेडी मी धुवून चिरून ठेवलेला. शेपूची भाजी चिरून धुवून घेतलेली आहे आणि हा घेवडा पण धुवून घेतलेला आहे. तर बघा, लसूण मिरच्याचं थोडंसं भाजून घ्यायचं. मीठ घालून घ्यायचं याच्यात थोडंसं, तुमच्या चवीनुसार त्यात मीठ घाला. लसूण मस्त असा भाजून झालाय. आता याच्यामध्ये मी हे शेपूची भाजी जी आपण घेतलेली आहे ती आपण टाकून घेऊया. बघा, तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा. डाळ जी आपण घालतो, नॉर्मली आपण शेपूच्या भाजीमध्ये डाळ घालतो, पण असा घेवडा टाकून आहे ना ही शेपूची भाजी बनवायची, मस्त लागते. छान अशी मस्त परतून घ्यायची. थोडीशी जरा मीठ एकसारखं भाजीला लागलं की आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. बघा, पाणी ती अगदी भाजी भिजेपर्यंत पाणी घालायचं, जेणेकरून तो घेवडा आहे तो छान शिजतो पुरणासारखा. शेपूच्या भाजीला तुम्ही पाणी भरपूर घालू शकता. मस्त अशी भाजी गरगरीत शिजली पाहिजे. बघा, मी भरपूर पाणी घातलं. आता आपण या भाजीला थोडा वेळ झाकण न लावता पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवायचं. मोठ्या गॅसवर, गॅस मोठा करते. आणि पुन्हा पाणी पूर्ण आटलं की गॅस बारीक करायचा. मी दाखवते. इथे या स्टेजला पाणी उकळलं की थोडीशी हळद घालून घ्यायची. याच्यात हळदीने मस्त चव येते. बघा, किती छान असा त्या शेपूच्या भाजीला किंवा शापूच्या भाजीला कलर आलाय. एक नंबर. अजून थोडी शिजली की आपण आता ही बंद करणार. आपली भाजी तयार. बघा, आणि हे घेवडा वगैरे अगदी अतिशय उत्तम पद्धतीने शिजलेला असतो, म्हणून पाणी जास्त वापरायचं. या भाजी खायला शेपूची गावरान पद्धतीची एक नंबर झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.